जुळी गाडगे या मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की आता सावी या सगळ्यामध्ये त्यांच्या विरुद्ध जाण्यासाठी म्हणजेच काय तर आपल्या ससूला भेटला पाहिजे आणि म्हणून ती खूप प्रयत्न करत असते. विलासने जो चाकूचं तिच्या हातात दिलेलं असतं ना त्याचाच ती फायदा घेते आणि सगळ्यांच्या समोर दाखवत असते. हे सगळं अनुराधाला दिसतं. त्यावर ती बोलते, तुमचं बरोबर आहे दामिनीताई, सावीला आपण वेड्यांच्या दवाखान्यात टाकायलाच हवं आणि काहीही झालं तरी. आता असं म्हटल्यानंतर या सगळ्यामध्ये दामिनी बोलते, बरोबर आहे तुमचं, मी आत्ता फोन करते. आणि तिने फोन लावलेला असतो. जेव्हा तिला ॲम्ब्युलन्समध्ये म्हणजे त्या वेड्यांच्या दवाखान्यात घेऊन जात असतो ना तितक्यातच तिथे धैर्य येतो आणि बोलतो, थांबा, माझी बायको वेडी नाहीये, फक्त तिची मेमरी लॉस झाली, याचा अर्थ ती वेडी आहे असं अजिबात होत नाही. आणि असं म्हणून त्याने सावीला वाचवलेलं असतं. तर तुम्ही पूर्ण भाग बघा, तुम्हाला कळेल की कशा प्रकारे तिथून धैर्य सुटलेलं आहे. इकडे सावी घाबरून गेलेली असते. दामिनी तिला बोलते, शांत हो बाळा, खरं तर यामागे त्या दोघांचा म्हणजे तिघांचाच हात असतो. खरं तर विलास, भास्कर आणि दामिनी तिघही एकत्र आलेले असतात. तिघाईमुळे सावी खूप घाबरलेली असते. त्यावर आता लगेच नीता आणि अवंतीला तिथे विलास आणि भास्कर बोलतात, ए तुम्ही तर काय उभे आहेत, चला लवकर दोघीजणी, खूप कामं पडली आहेत. आणि इकडे दामिनी सुद्धा तेच बोलत असते. शेवटी काय तर ते तिघही जण तिथून म्हणजे ते नवीन प्लॅनिंगला तर लागलेले असतात पण त्या दोघी जण इथून निघून गेलेले असतात. इकडे मात्र सावी झोपण्याचा प्रयत्न करते पण ती खूप घाबरून गेलेली असते. तिला धड झोप सुद्धा लागत नसते. इकडे आता दामिनी जेव्हा या सगळ्यामध्ये तिथे उभी असते ना तितक्यातच तिथे आता तिचा फोन वाजतो. त्यावर ती बोलते, आता अनोळखी फोन नंबर कुणाचा बरं? त्यावर बघतो तर काय समोरून धैर्य बोलतो, हॅलो आई, काय करतेस, कुठे आहे सावी, मला सावीशी बोलायचं आहे. त्यावर लगेच ती बोलते, धैर्य? आता धैर्य म्हटल्यानंतर इकडे सावीला कळतं. ती बोलते, फ्रेंड कुठे आहेस तू, येणार आहे मला वाचवायला, मला खूप भीती वाटते इथे. आणि तिथे आता ती कंटिन्यू बडबडत असते. त्यावर ते त्याच्यासमोर पराग उभा असतो. पराग हा धैर्यला बोलतो, काय चाललंय हे सगळं? आणि सावीचा असा ओरडण्याचा आवाज. त्यावर धैर्य दामिनीला लगेच बोलतो, हा कसला आवाज आहे गाई, आणि सावी का बरं अशी ओरडतीये, मला दे बरं तिच्याकडे फोन दे, मला बोलायचं तिच्याशी. तिथे आता ती खूप बोलते. हे पाहून लगेच भास्कर तिच्या तोंडाला ग्लास लावतो आणि बोलतो, हे पाणी पी. तितक्यात ती जरा शांत तर होते पण त्यावर लगेच दामिनी धैर्यला बोलते, अरे धैर्य, ते झालं असं की ती झोपेतून दचकली आणि म्हणून तिला असं घाबरल्यासारखं झालं, बाकी काही नाही, तू अजिबात काळजी करू नको. आणि तू कसा काय फोन लावला, तुला फोन कसा काय भेटला? त्यावर तू बोलतो, ते भेटला बरोबर, पण मला एक सांग, काय चाललंय हे सगळं, आणि सावी कुठे आहे, मला सावीशी बोलायचंय, दे ना जरा. त्यावर ती बोलते, थांब, तुला सावीशी बोलायचं आहे का, 2 मिनिटं थांबा. तर दामिनी इकडे सावीला बोलत आहेत असं म्हणून तिथून आता दार लावून म्हणजे बाहेर निघून जाण्याचा प्रयत्न करते. तर इकडे विलास आणि भास्कर तिचं तोंड दाबण्याचा प्रयत्न करतात. आता या सगळ्यामध्ये तिथे ती जरा म्हणजे आवाज येत नाही हे पाहून धैर्य लगेच बोलतो, अगं आई दे ना. तितक्यात दामिनी बोलते, अरे मी तिला फोन देणारच होते तुझ्यासाठी बोलायला, पण झालं असं की आता तिला झोप आली आणि ती झोपली आहे. त्यावर लगेच धैर्य बोलतो, काय बोलतेस आई तू, अगं इतक्यात कशी काय झोपली ती? लगेचच दामिनी बोलते, अरे धैर्य, तुला माहिती नाही ती तुझी किती आठवण काढते आणि त्याच्यामुळे ना आठवणीत कधी कधी रडते सुद्धा. तू कधी सुटून येणार आहेस, लवकरात लवकर येणार आहे. त्यावर तू बोलतो, हे बघ आई, मी प्रयत्न तर करतोय पण सावी बरी आहे ना? आता तितक्यात तिथे लगेच ती बोलते, होय, ती आता जरा शांत झोपली आहेस. तितक्यात तू बोलतो, ठीक आहे, काही वाटलं ना तर मला याच नंबरला परत कॉल कर, म्हणजे हा नंबर परागचा आहे आणि तू काही अजिबात टेन्शन घेऊ नको. त्यावर ती बोलते, बरं ठीक आहे. आणि इकडे आता ती पुन्हा विचारच करत असते. धैर्य मात्र इकडून तिकडं जात असतो आणि तो आता सगळ्यांना बोलतो, मला थोडंसं जाऊ द्या ना घरी प्लीज, मला तिची खूप काळजी वाटते. त्यावर आता त्याला कोणी काहीच म्हणत नाही आणि त्यांचं असं म्हणणं असतं की कुठे जायचं नाही आहे. त्यावर तो आता थोडा विचारच करतो की नेमकं इथून जायचं कसं. सावी बिचारी शांत असते पण आता इकडे दामिनी नवीन कथा चालूच असतो. तिथे आता ती विलास आणि भास्करला बोलते की काय आपला पहिला तर प्लॅन सक्सेसफुल झालाय की नाही? त्यावर ते दोघंही बोलतात, एकदम सक्सेसफुल झालाय आणि मला असंच हवं होतं. तितक्यात दामिनी बोलते, आता पहिला तर टप्पा पार झालाय पण आता दुसऱ्या टप्प्याची बारी आहे. त्यावर ते दोघेही बोलतात की दुसरा टप्पा म्हणजे नेमकं काय करायचं? त्यावर ती बोलते, आठवत नाही आहे का? तितक्यात त्यांच्या हातामध्ये एक बाटली असते. ते पाहून ते बोलतात, होय तर आठवलं, आणि आता दुसऱ्या टप्प्यासाठी आम्ही तयार आहोत. त्यावर लगेचच ती बोलते, पण लक्षात ठेवा तुमच्या बायका तुमच्या रूममध्येच असायला हव्या, नाहीतर काही वेगळाच प्रॉब्लेम येईल. इकडे सावी बिचारी आपल्या रूममध्ये एका कोणत्याला बसून रडत असते. ती सारखी फ्रेंड म्हणून धैर्याची आठवण काढत असते. इकडे धैर्य जो असतो ना तो आता विचार करत बोलतो, आता हाच हवालदार मला कामी येईल. आणि असं म्हणून तो हवालदारला बोलण्याचा प्रयत्न करतो पण तो काही ऐकत नाही. थोडा वेळ झाल्यानंतर लगेच धैर्य बोलतो, म्हणजे या सगळ्यामध्ये हवालदार जवळ जातो आणि लगेच त्याची गच्ची पिटकून बोलतो, म्हणजे हाताने चांगलंच त्याला दाबतो आणि बोलतो की ओ हवालदार साहेब, लवकरात लवकर चाबी द्या, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तुमचा जीव जर तुम्हाला गमवायचा नसेल ना तर आत्ताच्या आता मला चाबी द्या. आता असं म्हटल्यानंतर लगेच तो हवालदार बोलतो, हे बघा तुम्हाला काय वाटतंय मी नाही सोडणार आहे. तितक्या तिथे पोलीस वगैरे येतात. त्या पोलिसांना सुद्धा तो बोलतो, सोडू द्या, म्हणजे आधी त्याने बोलून झालेलं असतं की मला सोडा, पण त्यावर ते बोलतात, हे बघा ही काय धर्मशाळा नाही आहे तुम्हाला घरी जाऊ द्यायला, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचारसुद्धा करायचा नाही. आणि हाच राग डोक्यात घालून त्याने हा निर्णय घेतलेला असतो. त्यावर तो हवालदार आता आपला जीव वाचवावा म्हणून कसा बसा आपल्या
गळ्यातला हात काढायला हवा म्हणून पटकन चाबी देतो. आणि असं चाबी दिल्यानंतर त्याचा हात तसाच घेतो आणि पटकन ती चाबी जी असतो म्हणजे चाबी पटकन खोलून तिथून निघण्याचा प्रयत्न करतो. तो निघणार तितक्यात हवालदाराने बाकीच्यांना आवाज दिलेला असतो, त्याच्यामुळे तो त्या घोळक्यात अटकतो. नेमकं काय करावं ना ते सुद्धा त्याला कळत नसतं. इकडे आता भास्कर आणि विलास यांचं नवीन प्लॅनिंग झालेलंच असतं. तितक्यातच तिथे दामिनीजवळ लगेच इरा येते आणि बोलते, आता मला एक सांगा, तुम्ही प्लॅनिंग करताय आणि तेही मला न सांगता. त्यावरती बोलते, तुझ्यासारख्या बावळट मुलीला प्लॅनिंगमध्ये अडकवून घेण्यासाठी मला काही एक घेणदेणं नाही आहे, त्याच्यामुळे तू राहूच दे आणि तुझ्यासोबतचे प्लॅनिंग हे माझे कधी सक्सेसफुल सुद्धा झालेलं नाही. त्यावरती बोलते, बरं ठीक आहे, मग एक सांगू का मी तुम्हाला, आजपर्यंत जे काही कटकारस्थानं तुम्ही रचलेत ना ते सांगायला मला काही वेळ लागणार नाही. मी आताच्या आता जाते आणि धरेला सगळं काही सांगते. त्यावरती लगेच बोलते, ए बाई कशाला शांतपणा करतेस. त्यावरती लगेच बोलते, मग तुम्हाला जे करायचं ते करा की, पण मला सांगून करा ना, काय हरकत काय आहे. तर आता तिच्याकडे दुसरं काहीच पर्याय नसतो. इकडे विलासने तोंडाला पूर्ण काळं लावलेलं असतं आणि तो तिच्याजवळ म्हणजे खरं तर सावीजवळ येतो आणि बोलतो, सावी सावी आणि असं म्हणून या सगळ्यामध्ये तिला एक गोष्ट सांगतो जी भूताची असते आणि तिला घाबरवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो. तितक्यात असतो तिचा हात चांगला जोरात पिरघळतो आणि बोलतो, मग त्या राजकन्येलानं त्या भूताने असंच पिसाळलं होतं आणि असंच तिचा हात पकडून तो तिचा हात मोडून टाकत होता. तितक्यात ती त्याचा हात झटकते आणि तिथून पळण्याचा प्रयत्न करते. आता ती समोर पाहते तर काय, समोरून भास्कर हा आलेला असतो आणि भास्कर जो असतो ना त्याच्या तोंडावर सुद्धा काळं लावलेलं असतं. तिला काय करावं ना काही एक कळत नसतं. ते तर खूप घाबरलेली असते. मागून विलास आणि समोरून भास्कर ते दोघांनी तिला चांगलंच अडकवलेलं असतं. त्यांना काय करावं ना हे मात्र काही कळत नसतं. ती खूप घाबरून जाते. आता या सगळ्यामध्ये विलासाच्या तिच्या तोंडाजवळ तिचा म्हणजे त्याचा हात घेऊन येणार. तितक्यातच ती आता तिचा हात कचकन चावते. त्याचा हात कचकन चावून तिथून पळून जाते. इकडे भास्करला खूप टेन्शन येतं, आपल्या हातातून ती सुटली असंच त्याला वाटत असतं. तर इकडे आता या सगळ्यामध्ये ती आपल्या रूममध्ये जाऊन बसलेली असते. तिला काय करावं काहीच कळत नसते. ती एकदम शांत बसलेली असते. ती खूप रडत असते आणि तिच्या नाईलाज झालेला असतो. ती आता या सगळ्या अवस्थेत अटकताना तिथे आता विलास जो असतो ना तो विचार करत बोलतो, जा भास्कर हा चाकू घेऊन जा, तुझ्याचकडून होऊ शकते, मला तर पळणं नाही होणार. आणि शेवटी तो चाकू घेऊन तिच्या रूमकडे येतो आणि बोलतो, सावी काय करतेस, अशी कशी बसली आहे, थांब एक काम करतो, मी तुला या सगळ्यामध्ये ना तुझ्या ससुराला कापून दाखवतो. आणि चाकू घेऊन जवळजवळ घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. ती ससुराला घट्ट धरून बसलेली असते. त्यावर तो लगेच तिच्या हातातला ससुरा घेतो आणि बोलतो की हे बघ हा ससुरा आहे ना याचा मी कान कसा कापतो. त्यावरती आता खूप रडत असते, माझा ससुरा दे, पण तो काही देत नाही. आणि शेवटी कान कापून तिच्या हातात तो ससुल्याचा कान देतो आणि बोलतो, हे तर तुझ्या ससुल्याचा कान, आता एक तर तोडलाय परत दुसरा तोडतो. आणि असं म्हणून तिला खूप टॉर्चर करण्याचा प्रयत्न करतो. ती बिचारी घाबरून जाते. त्यावर आता त्याच्या हातातला चाकू पडतो. त्यावर तो बोलतो, चाकू पडलाय उचल, नाही त्या तुझ्या ससुल्याला मी तोडून टाकेल. आता असं म्हटल्यानंतर तिच्याकडे दुसरा काही एक पर्याय नसतो. त्याच्यामुळे ती पटकन त्या ससुल्याला उचलते, म्हणजे ससुल्यासाठी त्या चाकूला उचलते. आणि शेवटी त्याला बोलते, हे धर चाकू, मला ससूला परत दे. आणि त्याच्या मागे चाकू घेऊन लागलेली असते. आता याच गोष्टीचा फायदा घेत तो बोलतो, व्हेरी गुड, हेच तर मला हवं होतं, चला बघा आता हे सगळं काय करते ती. आणि खूप मोठा प्रॉब्लेम हिने क्रिएट केला आहे. आणि असं म्हणून तो सगळ्या घरातल्यांना आवाज देतो. पहिले नीताकडे जातो आणि आर्याकडे. त्यावर ते दोघंही बोलतात, ही अशी का करते. त्यावर ससुल्याला जवळ आहे असं म्हणून ती सांगत असते, पण कोणी तिच्यावर विश्वास ठेवत नाही. ससुल्याला भास्करने आपल्या शर्टाच्या अंदर बंद करून ठेवलेलं असतं, जेणेकरून तिला या सगळ्यामध्ये वेड ठरवण्याचा आपला प्लॅन पूर्ण व्हावा. तर इकडे धैर्य या सगळ्यामध्ये बाहेर आल्यावर सगळ्यांनी घेरल्यानंतर तो तिची खुर्ची घेतो आणि सगळ्यांच्या डोक्यात घालण्याचा विचार करतो. त्यावर तिथे लगेच ते इन्स्पेक्टर बोलतात, हे बघा हे असं करू नका. तितक्यातच तिथे मागून एक माणसाने त्याची चेअर ओढलेली असते आणि त्याला अटकवलेलं असतं. आणि शेवटी सगळ्यांच्या हातात तो आलेला असतो. पण मात्र खूप मोठा प्रॉब्लेम त्याला पाहायला मिळतो, कारण इन्स्पेक्टरची गन काढून तो त्याच्या डोक्यावर उठतो आणि बोलतो, जर आता तुम्ही मला सोडलं नाही ना तर मी ही बंदूक तुमच्या डोक्यात घालेल. आणि असं म्हटल्यानंतर आता ते त्यांच्या मनाने ऐकत असतात. धैर्य सगळ्यांना आतमध्ये टाकलेलं असतं आणि बोलतात, आतमध्येच राहायचं. एक काही जणांनी बाहेर आले तर बघा, लक्षात ठेवा तुमचा जीव काही मी घ्यायला विचार नाही करणार, तुम्हाला सांगतोय एका तासात फक्त मी परत येईल. आणि असं म्हणून बंदूक तिथे टेबलवर ठेवून त्यांना कोंडून चालला जातो. तर इकडे आता त्याच्याकडे गाडी तर नसते, पण आपण एक अपराधी आहे याचं भान ठेवतो. तो आता तिथून पटकन पळून जाण्याचा प्रयत्न करतो. इकडे सावी घरभर सगळ्यांना प्रॉब्लेम म्हणजे या सगळ्यामध्ये प्रॉब्लेम न यावा, पण शेवटी जे व्हायचं ते होतच ना, म्हणजेच काय तर प्रॉब्लेम तर येत नाही. पण अनुराधा मात्र कॉल जातो. अनुराधाला कळतं की आपल्याकडे कॉल आलाय आणि तू दामिनी द्यायचा. दामिनी सगळं काही सत्य सांगते, म्हणजेच काय तर तिने सगळं प्लॅनिंग जरी बनवलेलं असलं ना तरी सावी काय करते ना, तिने काय गोंधळ घातला हे सगळं मात्र ती सांगायला तिथे तयार होते. तर तुम्हाला हा कसा वाटला त्यामुळे नक्की कमेंटला कळवा आणि भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत शुभरात्री. चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा अशीच लेटेस्ट आणि नवनवीन एपिसोड पाहायसाठी.